हॅलो स्टुडंट्स, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा लेसन बघतोय. त्यामधील आपला एक्झरसाइज 4.1 चालू आहे. तर बघा, एक्झरसाइज 4.1 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन काय दिले बघा, 5x² - 8xy + 3y² इज इक्वल टू 0. मग आता इथे बघा, आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स. मग आता बघा, कंबाइंड इक्वेशन फाइंड करण्यासाठी आधी दोन इक्वेशन्स माहीत पाहिजे आपल्याला. तर इथे लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx. आणि परपेंडिक्युलर असेल तर स्लोप काय असतात, एकमेकांना काय असतात, प्रोपोर्शनल. म्हणजे m1 इज इक्वल टू -1/m2 या फॉर्ममध्ये स्लोप असतात आपले. तर त्या कंडिशनचा यूज करून आपल्याला इथे कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचे. तर बघा, m1 आणि m2 बी द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय 5x² - 8xy + 3y² इज इक्वल टू 0. मग आता इथे बघा, a किती आहे, 5. a म्हणजे x² कोएफिशियंट 5. 2h म्हणजेच xy कोएफिशियंट 2h किती आहे तर -8. आणि b म्हणजेच y² कोएफिशियंट b किती आहे तर 3 आहे. मग आता आपल्याला सम ऑफ द स्लोप्स फॉर्म्युला आहे आपल्याला. सम ऑफ द स्लोप्स, दोन स्लोप असतील तर त्यांची सम कशी फाइंड आउट करतात, तर m1 + m2 इज इक्वल टू -2h/b हा फॉर्म्युला आहे सम ऑफ स्लोप्स. म्हणजे -2h मायनस साईन आहे, असंच 2h ची व्हॅल्यू किती आहे -8 आणि b किती आहे 3. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 8/3 होईल. आणि सम ऑफ प्रोडक्ट बघा, स्लोप ऑफ प्रोडक्ट m1 × m2 काय फॉर्म्युला आहे, a/b म्हणजेच किती येणार आहे 5/3. हे आपण m1 + m2 आणि m1 × m2 फाइंड आउट करून घेतल्यात व्हॅल्यू. आता रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू गिवन लाईन्स. मग त्याचे स्लोप काय असणार आहे, देअर स्लोप इज इक्वल टू -1/m1 अँड -1/m2. का तर परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर असल्यामुळे स्लोप काय असणार आहेत, -1/m1 अँड -1/m2. मग आता याच्यानंतर बघा काय होईल, अँड लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशनचं y इज इक्वल टू mx. म्हणजेच काय येणार आहे, y इज इक्वल टू m, आपले दोन स्लोप आहेत कोणते, -1/m1x अँड y इज इक्वल टू -1/m2x. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल, m1 × y इज इक्वल टू -x अँड m2 × y इज इक्वल टू -x. -x इकडे आलं तर काय होईल, x + m1y इज इक्वल टू 0 अँड x + m2y इज इक्वल टू 0. हा पण -x इकडे घेतला, x + m2y इज इक्वल टू 0. मग आता हे दोन इक्वेशन्स मिळाले आपल्याला, x + m1y इज इक्वल टू 0 आणि x + m2y इज इक्वल टू 0. मग आता त्याची कंबाइंड इक्वेशन कसं फाइंड करतात, uv इज इक्वल टू 0 म्हणजेच x + m1y × x + m2y इज इक्वल टू 0. मग आता दोन्ही ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन करा, x × x x², x × m2y m2xy, m1y × x m1xy आणि m1y × m2y m1 × m2y² इज इक्वल टू 0. बघा x² आहे असंच, इथे बघा xy आहे, ह्या दोन्ही टर्ममध्ये xy कॉमन निघू शकेल. ब्रॅकेटमध्ये काय राहील, m1 + m2xy + m1 × m2y² इज इक्वल टू 0. हे आहे असंच. मग आता आपल्याला व्हॅल्यू माहिती आहेत, x² आहे असंच, m1 + m2 ची व्हॅल्यू आपण मागे फाइंड आउट केले, काय आले तर 8/3. xy आहे असंच आणि m1 × m2 प्रोडक्टची व्हॅल्यू किती घेतलेली तर 5/3 y² इज इक्वल टू 0. मग आता इथे डिनॉमिनेटर सगळीकडे सेम करायचं, इथे आहेच 3, इथे पण ऑलरेडी 3 आहे, फक्त इथे 3 आणण्यासाठी इकडे 3 ने मल्टिप्लाय केलं, काय होईल 3x² + 8xy + 5y² 3 इज इक्वल टू 0. आणि परत हा 3 इकडे आला तर 0ला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे 0 होईल. 3x² + 8xy + 5y² इज इक्वल टू 0. हे झालं आपलं कंबाइंड इक्वेशन. तर काय करायचं आहे बघा, कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी
आधी M1 आणि M2 दोन स्लोप घेतले, त्यांची सम फाइंड आउट केली, प्रोडक्ट फाइंड आउट केला. सम फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे -2h/b आणि M1 प्रोडक्ट फाइंड करण्यासाठी a/b हा फॉर्म्युला आहे. मग जर परपेंडिक्युलर असतील लाईन्स तर स्लोप कसे असतात -1/m1 अँड -1/m2. मग आता लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर लाईनचं इक्वेशन आहे y mx. मग m म्हणजेच काय आहे तर -1/m1 आणि सेकंड स्लोप काय आहे -1/m2x. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोन इक्वेशन फाइंड आउट करून घ्यायची. m1y -x मायनस इकडे आलं तर x + m1y 0 आणि इकडे पण m2y -x म्हणजेच x + m2y 0. म्हणजेच देअर कंबाइंड इक्वेशन इज uv 0. म्हणजेच x + m1y × x + m2y 0. आणि मग आता दोन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायची. x × x x², x × m2y m2xy, m1y × x m1xy आणि m1y × m2y m1 m2y² 0. ह्या दोन्ही टर्ममधून xy कॉमन काढायचं, ब्रॅकेटमध्ये राहील m1 + m2 आणि नेक्स्ट बाकीच्या टर्म आहे अशाच. मग m1 + m2ची व्हॅल्यू 8/3, m1 × m2ची व्हॅल्यू 5/3. आता डिनॉमिनेटर सेम करायचे. इथे डिनॉमिनेटर नाही आहे, मग इथं 3 पाहिजे. मग वरती काय करायचं 3ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3x² + 8xy + 5y² 3 0. आणि परत हा 3 इकडे गेला तर 0च होईल. म्हणजे 3x² + 8xy + 5y² 0. and this is the combined equation. आता तसंच याच्यामध्ये नेक्स्ट दिले बघा, फाइंड द तीच कंडिशन आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. आणि हे इक्वेशन दिले xy + y² 0. हे पण त्या पद्धतीने सोडवायचं आहे. काय होईल बघा, m1 आणि m2 बी द स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय xy + y² 0. मग आता इथे हिअर ए किती येईल, x² ची टर्म नाही आहे ह्या इक्वेशनमध्ये, x² ची टर्म नाही आहे, त्यामुळे ए काय येणार आहे तर 0. 2h म्हणजेच xyचा कोइफिशियंट किती आहे तर 1 आणि b y² चा कोइफिशियंट तो पण किती आहे 1. मग आपला सम ऑफ स्लोप्स त्याची फाइंड आउट करतात m1 + m2. काय फॉर्म्युला आहे तर -2h/b म्हणजे -1/1 -1 येईल. आणि m1 × m2 काय आहे तर a/b म्हणजे 0/1 0 येणार आहे. मग आपण सम फाइंड करून घेतली, प्रोडक्ट फाइंड आउट करून घेतला. मग आता रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स xy + y² 0. मग स्लोप काय असतात तर -1/m1 अँड -1/m2. लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, लाईन ओरिजिनमधून पास होते, त्यामुळे लाईनचं इक्वेशन आहे y m1x, y mx. मग इथे m दोन स्लोप आहेत, हे म्हणजे yचं इक्वेशन येणार y -1/m1x, y -1/m2x. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, m1y -x, -x पलीकडे घ्या, x + x होईल, x + m1y 0. हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं. आणि नेक्स्ट y -1/m2x, m2 परत इकडे घ्या, m2y -x म्हणजे x + m2y 0. and their combined equation is uv 0. म्हणजेच x + m1y 0. बघा ही दोन इक्वेशन आहेत, u हे इक्वेशन आहे आणि v हे इक्वेशन आहे. आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला हा आहे uv 0. म्हणजे x + m1y × x + m2y 0. मग आता दोन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायची. x × x x², x × m2y m2xy, m1y × x m1xy आणि m1y × m2y m1 × m2y² 0. परत ह्या दोन्ही टर्ममधून xy कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये काय राहील m1 + m2xy आणि पुढची टर्म आहे अशीच m1 × m2y² 0. m1 + m2ची व्हॅल्यू काय आली -1, xy असंच, आणि m1 × m2ची व्हॅल्यू आली 0, y² 0. म्हणजेच काय येईल x² - xy + 0च येणार आहे, 0 × y² 0 येणार आहे 0. म्हणजे आपलं फायनल कंबाइंड इक्वेशन काय असेल
एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय इज इक्वल टू 0 अँड दिस इज द कंबाइन्ड इक्वेशन. तसंच बघा नेक्स्ट इक्वेशन दिले, सेम कंडिशन तीच आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. 3x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. तर बघा हे इक्वेशन जरा वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. बघा ह्या इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू 3 आहे, 2hची व्हॅल्यू -4 आहे आणि बी नाही आहे इथे, वाय स्क्वेअरची टर्मच नाही आहे, बी 0 आहे. मग बी जर 0 असेल तर डिनॉमिनेटरमध्ये 0 असतो. मग बी 0 असेल तर इन्फिनाईटमध्ये आन्सर जातं. त्यामुळं हे जे इक्वेशन दिले ह्या इक्वेशनच्या आधी सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. मग सेपरेट इक्वेशन काय करायचं बघा, देअर सेपरेट इक्वेशन्स आर. बघा कन्सिडर हे इक्वेशन घ्यायचं आहे 3x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काय निघेल तर एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 3x मायनस 4y इज इक्वल टू 0. म्हणजे इथे सेपरेट इक्वेशन कोणती आली तर x इज इक्वल टू 0 अँड 3x मायनस 4y इज इक्वल टू 0. हे दोन सेपरेट इक्वेशन्स मिळालीत आपल्याला. मग आता m1 आणि m2 बी द स्लोप ऑफ द लाईन्स. m1 डज नॉट एक्झिस्ट. m1 आपल्या इथे एक्झिस्ट होत नाही, म्हणजे ह्या इक्वेशनचा स्लोप आपल्याला फाइंड करता येत नाही. सेकंड इक्वेशनचा स्लोप काय येईल -a/b, म्हणजे -3/-4 3/4 येईल. बघा स्लोप फाइंड आउट करायचे सेपरेट इक्वेशन. हे वेगळ्या पद्धतीने का सॉल्व केलं तर इथे बीची व्हॅल्यू 0 आहे. बीची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर ह्या मेथडने सॉल्व करायचे. मग इथे बघा सेपरेट इक्वेशन फाइंड करून घेतलीत. हे दोन सेपरेट इक्वेशन्स मिळालीत आपल्याला, x इज इक्वल टू 0 अँड 3x मायनस 4y इज इक्वल टू 0. मग m1 आणि m2 जर स्लोप घेतले आपण लाईनचे तर m1 इथे एक्झिस्ट होत नाही, म्हणजे x इज इक्वल टू 0 ह्या लाईनचा स्लोप फाइंड करता येत नाही. मग m2 सेकंड लाईनचा स्लोप काय असेल -a/b, म्हणजे -3/-4 म्हणजे 3/4. मग आता बघा रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू धिस लाईन्स, म्हणजेच m स्लोप काय असतो -1/m1 अँड -1/m2. जर परपेंडिक्युलर असेल तर स्लोप ह्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे -1/m1 अँड -1/m2. मग बघा फर्स्ट स्लोप काय असणार आहे 0 आणि m -1/m2 म्हणजे -1/3/4 म्हणजेच -4/3 येईल. बघा दोन स्लोप आल्यात. पहिला स्लोप डज नॉट एक्झिस्ट होतोय, मग ह्या फॉर्ममध्ये घातला -1/∞ तर 0 येणार आहे, म्हणजे m फर्स्ट स्लोप 0 येतोय अँड सेकंड m इज इक्वल टू -4/3. मग लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असतील तर लाईनचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू mx आणि दुसरं पण इक्वेशन असणार आहे y इज इक्वल टू mx. मग इथं फर्स्ट लाईनचा स्लोप काय आला आहे तर 0, म्हणजे y इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन मिळालं. आणि सेकंड y इज इक्वल टू m किती आहे तर -4/3x. मग 3 इकडे घ्या 3y इज इक्वल टू -4x. मग -4x इकडे आलं तर काय होईल +4x + 3y इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इथे दोन इक्वेशन्स मिळालीत, y इज इक्वल टू 0 आणि 4x + 3y इज इक्वल टू 0. मग कंबाइंड इक्वेशन इज काय येणार uv इज इक्वल टू 0, म्हणजे y × 4x + 3y इज इक्वल टू 0. म्हणजेच y ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4xy + 3y² इज इक्वल टू 0 अँड दिस आर द कंबाइंड इक्वेशन. बघा इथे पण कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, पण आपण हे वेगळ्या फॉर्ममध्ये सोडवले कारण की इथे बीची व्हॅल्यू 0 येते आणि बीची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर आपण जे मागे एक्झाम्पल सोडवले त्या पद्धतीने हे सॉल्व करता येत नाही. त्यामुळे इथे आधी काय करायचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे. दोन सेपरेट इक्वेशन्स मिळतील, मग नंतर दोन सेपरेट इक्वेशनचे स्लोप फाइंड करायचं. फर्स्ट लाईनचा स्लोप एक्झिस्ट होत नाही आणि सेकंड लाईनचा स्लोप आला आहे 3/4. मग लाईन आर परपेंडिक्युलर सांगितलेत, त्यामुळे स्लोप्स काय येणार आहेत -1/m1 अँड -1/m2. मग फर्स्ट स्लोप 0 येईल आणि सेकंड -4/3. मग जर लाईन ओरिजिनमधून पास होत असतील तर लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx अँड y इज इक्वल टू mx हे दोन. मग फर्स्ट लाईनचा स्लोप 0, त्यामुळे y काय मिळणार आहे 0 आणि सेकंड लाईनचा स्लोप -4/3. मग इक्वेशन मिळेल 4x + 3y इज इक्वल टू 0. मग दोन इक्वेशन मिळालेत, दोन्ही इक्वेशनचं कंबाइंड इक्वेशन uv इज इक्वल टू 0.
म्हणजेच फायनल आन्सर येईल 4xy + 3y² इज इक्वल टू 0. दिस आर द कंबाइंड इक्वेशन. तसंच बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी काय सांगितले बघा, कंडिशन दिले फाइंड के इफ द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + kxy - 3y² इज इक्वल टू 0 इज ट्वाइस दर प्रोडक्ट. बघा काय सांगितले, केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि कंडिशन काय सांगितले, सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय हे लाईन्स इक्वेशन दिले इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे सम स्लोपची सम म्हणजे काय m1 + m2 ही काय तर ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजे कंडिशन काय येईल, m1 + m2 इज इक्वल टू 2 × m1 × m2. प्रोडक्ट म्हणजे m1 × m2 आणि सम म्हणजे m1 + m2 ही कंडिशन दिली. तर बघा आता गिवन दिलेली इक्वेशन काय दिले, x² + kxy - 3y² इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये एची व्हॅल्यू 1 आहे, 2hची व्हॅल्यू k आहे आणि बीची व्हॅल्यू -3 आहे. आपण सम फाइंड करून घेऊया. m1 + m2 फॉर्म्युला काय आहे, -2h/b म्हणजेच -k/-3 म्हणजेच k/3 येईल. आणि m1 × m2 काय आहे फॉर्म्युला, a/b म्हणजेच 1/-3. आता गिवन कंडिशन, ही गिवन कंडिशन कशी सांगितली बघा, सम ऑफ द स्लोप्स म्हणजेच m1 + m2 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. म्हणजेच m1 + m2 इज इक्वल टू ट्वाइस इंटू प्रोडक्ट m1 × m2 येणार आहे. मग m1 + m2 काय काढले आपण, k/3 इज इक्वल टू 2 आहे असंच आणि m1 × m2 काय आहे तर -1/3. 3 कॅन्सल होईल, केची व्हॅल्यू काय येणार आहे -2. केची व्हॅल्यू फाइंड आउट केली -2. तसंच बघा नेक्स्ट दिले फाइंड फाइंड करायचं आहे. फाइंड के इफ स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy - y² इज इक्वल टू 0 डिफर बाय 4. बघा स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज डिफर बाय 4. डिफर म्हणजे डिफरन्स, म्हणजे दोन स्लोपमधला डिफरन्स 4 आहे म्हणून सांगितलं आहे. मग फर्स्ट स्लोप m1 घेतला, सेकंड स्लोप m2 घेतला तर त्यांच्यामधली डिफरन्स म्हणजे m1 - m2 इज इक्वल टू 4 दिलं आहे आणि ज्यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा गिवन इक्वेशन जे दिले ते 3x² + kxy - y² इज इक्वल टू 0. मी इथे एची व्हॅल्यू 3 आहे, 2hची व्हॅल्यू k आहे आणि बीची व्हॅल्यू -1 आहे. m1 + m2 फाइंड आउट करून घ्या. m1 + m2 इज इक्वल टू -2h/b म्हणजेच -k/-1 म्हणजेच k येणार आहे. आणि m1 × m2 a/b म्हणजेच 3/-1 म्हणजेच -3. गिवन कंडिशन काय आहे बघा, स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय हे इक्वेशन डिफर बाय 4 म्हणजे स्लोपमधला डिफरन्स हा 4 आहे. म्हणजे m1 - m2 इज इक्वल टू 4 दिले. मग आता स्क्वेअरिंग करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय होईल, m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16. मग आता ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला काय आपल्याकडे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a² - 2ab + b². a² म्हणजे काय होईल m1² -2ab म्हणजे -2m1 × m2 + b² म्हणजे +m2² इज इक्वल टू 16. मग आता परत बघा ह्या टर्ममध्ये आपण +2m1 × m2 आणि -2 × m1 m2 ह्या दोन टर्म एक्स्ट्रा घेतलेत. +2m1 m2 आणि -2 m1 m2 ह्या टर्म एक्स्ट्रा घेतलेत. तर बघा m1² आहे असाच, हा एक्स्ट्रा घेतला आहे, +2 m1 m2 + m2² आहे असाच आणि हा -2 m1 m2 आणि परत हा एक्स्ट्रा घेतला आहे तो घालवण्यासाठी परत -2 m1 m2 घेतला आहे आणि इज इक्वल टू 16 आहे असंच. मग आता ही जर टर्म तुम्ही बघितली m1² + 2 m1 m2 + m2² ही टर्म कशाचा स्क्वेअर आहे तर m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि -2 m1 m2 -2 m1 m2 काय येईल तर -4 m1 m2 इज इक्वल टू 16. मग m1 + m2 ची व्हॅल्यू काय आहे तर k² -4 आहे असाच m1 × m2 ची व्हॅल्यू -3 आहे × -3 इज इक्वल टू 16.
म्हणजे के स्क्वेअर प्लस 12 इज इक्वल टू 16. 12 इकडे गेला तर मायनस होईल. 16 मायनस 12 4 येईल. म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू 4. के काय येणार आहे तर प्लस मायनस 2. केची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. केची व्हॅल्यू येते प्लस मायनस 2. तसंच बघा नेक्स्ट आहे थर्ड. केची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. काय सांगितले बघा, फाइंड के इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय के एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्सिड्स द स्लोप ऑफ द अदर बाय 8. बघा काय सांगितले, स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन गिवन बाय के एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 एक्सिड्स द स्लोप ऑफ द अदर बाय 8. तर इथे एक्सिड्स सांगितले बघा. एक्सिड्स म्हणजे जादा असते. जर एका स्लोपची किंमत ही दुसऱ्यापेक्षा 8ने जादा आहे असं सांगितले, मग आपली कंडिशन काय येणार आहे, एक स्लोप M2 घेतला तर M2 काय येणार आहे M1 प्लस 8. एक्सिड म्हणजे एक्स्ट्रा जादा आहे, म्हणजेच M1 इज इक्वल टू M2 प्लस 8 असं लिहिलं चालतं, किंवा M2 इज इक्वल टू M1 प्लस 8. मग सेम जे दिलेलं होमोजिनियस इक्वेशन आहे ते घ्या. याच्यामध्ये एची व्हॅल्यू के आहे, 2hची व्हॅल्यू 4 आहे, बीची व्हॅल्यू -1 आहे. मग M1 प्लस M2 फाइंड आउट करा. M1 प्लस M2 इज इक्वल टू -2h अपॉन बी, म्हणजेच -4 अपॉन -1 किती येईल 4. आणि M1 इंटू M2 काय येणार आहे तर A अपॉन बी, म्हणजे के अपॉन -1 किती येणार आहे तर -k. मग आपली गिवन कंडिशन बघा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स, स्लोप ऑफ लाइन्स एक्सिड्स द स्लोप ऑफ अदर बाय 8. म्हणजेच गिवन कंडिशन काय येणार आहे M2 इज इक्वल टू M1 प्लस 8. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता M2ची व्हॅल्यू ही पुट करा ह्या इक्वेशनमध्ये. बघा काय होईल, M1 प्लस M2 इज इक्वल टू 4 आहे. मग M1 प्लस M2, M2ची व्हॅल्यू पण M1 प्लस 8 घाला. M1 प्लस M2 इज इक्वल टू 4 ही कंडिशन आहे. याच्यामध्ये M2ची व्हॅल्यू M1 प्लस 8 ठेवा. M1 प्लस M1 प्लस 8 इज इक्वल टू 4. M1 प्लस M1 ट्वाइस M1, आणि हा 8 इकडे आला तर मायनस होईल, म्हणजे 4 मायनस 8 -4, म्हणजे M1 किती येणार आहे -4 अपॉन 2, म्हणजेच -2. M1ची व्हॅल्यू आली -2. ॲज बघा M1 जर -2 असेल तर इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू ठेवा आणि M2 मिळेल तुम्हाला. इक्वेशन 1 बिकम्स काय मिळेल, M2 इज इक्वल टू M1ची व्हॅल्यू -2 आहे, -2 प्लस 8, M2 किती येणार आहे तर 6 येणार आहे. म्हणजे M1 फाइंड आउट केला, M2 फाइंड आउट केला. मग आता सेकंड कंडिशन दिले बघा, M1 इंटू M2 इज इक्वल टू किती आहे -k. बघा ॲज M1 इंटू M2 इज इक्वल टू -k. मग इथे M1ची व्हॅल्यू ठेवा -2, M2ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू -k. -2 इंटू 6 -12 इज इक्वल टू -k. म्हणजे केची व्हॅल्यू किती मिळेल इथं 12. या पद्धतीने आपण केच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतले. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघू.